नमस्कार, माझे नाव ऋतुजा हनुमान केतनरे, वर्ग 6वा, शाळा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रूढी, तालुका मानवत. मी आज आपल्यासमोर सावित्री बोलते. ज्ञान नाही विद्या नाही, बुद्धी असून चालत नाही, त्यास मानव मानावे का. माझा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी झाला आणि मी खंडोजी नेवशे यांची मुलगी आणि ज्योतिरावांची पत्नी आणि माझ्या आई वडिलांची मी लाडकी. मी जेव्हा 9 वर्षाची असताना फुले घराण्यात आली होती तेव्हा मला लिहिता वाचता येत नव्हते आणि मला शिक्षणाचा अजिबात गर्वही नव्हता. पण मला ज्योतिबांनी शिकवल्यावर मी शिकले आणि मग आम्ही भिडेवाड्यात एक शाळा काढली मुलींसाठी. पण मुली काही शिक्षणासाठी तयार होत नव्हत्या. मग ज्योतिबा त्यांच्या घरी जाऊन त्यांच्या आई वडिलांना सांगून आले, म्हणाले की शिकू द्या तुमच्या मुलींना, मोठ्या होऊ द्या. तर मग त्यांचे वडील म्हणाले बरं. मग त्या मुली शाळेत येत असताना मी जेव्हा त्यांना शिकवायला जात असताना गावातील लोक माझ्या अंगावर शेण दगड गोटे फेकून मारायचे, पण तरी पण मी डगमगले नाही आणि मी माझे शिक्षण सुरूच ठेवले आणि अपमानाच्या दिशेकडे पाठ वळवली आणि माझे शिक्षण सुरूच ठेवले. खरंच आता अबला नाही आता सबला बना. तुम्ही जेव्हा मोठे व्हाल तेव्हा तुम्हाला मी कळेल, तुम्ही अभिमानाने म्हणू शकाल की आम्ही सावित्रीच्या मुली. आणि जेव्हा मी फुले घराण्यात आली होती तेव्हा मला शिक्षणाचा माझा श्री गणेश झाला आणि मग सावित्री आज तुझ्या लेकीच्या पंखात आकाश झेपवण्याचे बळ आहे. तू केलेल्या ज्ञानदानाच्या कर्माचे फळ आहे. खरंच मी तुम्हाला सांगते, आपल्या मुलींना शिकू द्या, सवरू द्या. त्या मोठ्या होत्या तर त्यांचा तुम्हाला आधार होईल. आणि मुलापेक्षा मुलगी बरी असते आणि प्रकाश पण दोन्ही घरी देते. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवते. धन्यवाद.